बोलो गजानन महाराज की जय। श्री परमेष्ठी अनुसया माता चरित्रगाथा अध्याय 19। गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नमो देवे महादेवे शिवाय सतं नमः। नमो देवे महादेवे शिवायं सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मताम अखण्डमण्डलाकारं येन व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री परमेष्ठी अनुसया माता की जय। बोलो जगदम्बा भवानी अनुसया माता की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुदेवाय नमः। नमो माऊली कृपा घना दिली करीक नाम विना कंड वाजू देतना जय जय अनुसया माता। आहे मी पूर्णरिता तुझ करीतसे पूर्तता सदैव वाहू दे सरिता माता तव नामाची अशीच घडू दे सेवा हे का पूर्वी तू देवा तव चरणाचा धावा सदा राहो भगवती तुझा भक्त परिवार व्यापिले नागपूर शहर ऐका त्यांचा कथासार आशीर्वादे माऊली दिलीप पनकुले नगरसेवक सात्विक परिभाविक लीन दीन असे नेक तव चरणी महामाया ध्यानी मनी स्वप्नी माता वसतसे सुषमा कांता नकडे काही या परता गुण गाई तुझेची घटाटे घरी माता होती उभयता दर्शन घेती रात्रभर जागर करती नामस्मरण करून या माता तव विदेही पण नकडे स्वरूपाची जाण ज्ञानी करावे अज्ञमन बाळ तुझा आर्जवी दृष्टांत तव झाला महालक्ष्मी दिले दिशे नयनाला तक्षणी जाई दर्शनाला घटाटेच्या घरी दर्शनी होई पूर्तता साशंक मनाची पूर्णता विदेही स्वरूपाची अस्मिता परब्रह्म जाणीतसे इच्छा झाली अनावर पावन करावे घर कृपा करी लेकरावर चालत येऊनी घराला पूर्ण केली तू आस जाऊनी त्या सदनास तव कृपेचा असे वास घरी पनकुलेच्या पूजा पाठ तव करीती नानापरी आडविती म्हणतसे तूच अधिपती दुजानसे ठाव मज पुत्र संग्रामची प्रकृती सदैव येई आपत्ती दिवसे दिवस खालावती स्थिती बाळाची अशक्तपणा वाढला रक्त नाराही तणाला ताप वाढत चालला चिंता करी माता पिता डॉक्टर निदान करीती हृदय रोग सांगती शस्त्रक्रिया करण्याला विती संग्राम बाळाची कोमल हृदय बालवय शस्त्रक्रिया वाटे भय आडविती अनुसया माय पार्टशिंगा येऊन या माता तू रक्षी बाळाला अभय दे संग्रामला भजिती सृष्टी सतीला दृढभाव धरुनी आईची आंघोळ करी येऊनी तव मंदिरी तेच तीर्थनेई करी बाळाला द्यावया अनुदीन तीर्थ उदी घेई कृपा प्रसाद बाळसेवी चौथ्या दिनी प्रत्ययी तीर्थप्रसादाचा ताप एकदम वाढला तव ते दावी डॉक्टरला क्ष किरणाचा उपचार केला आचार घडण्याशी हृदय रोग ज्याने सांगितला तोच तपाशी बाळाला परी तो अचंबित झाला निदान करून या न करता काही उपचार हृदय रोग होई फरार पुन्हा पुन्हा पायी डॉक्टर परी न दिशे लक्षण खर्च करून लक्षावधी आयुष्यभर असते दुःखी परी कृपा करी दयानिधी जीवनदान देऊनी माता पित्याची भक्ती सुखवी महासती संग्राम बाळाची प्रीती भगवती चरणाची माता पिता बंधू सखा गाई अनुसया गाथा सांगतसे तिचीच कथा भक्तिभावे पनकुले करीती ते उत्सव महाशक्तीचा महोत्सव असे माता तव ठाव तव लेकराच्या सदनी ऐकली होती तुझी लीला हाती धरी तू ज्वाला तेच कृत्य करी घराला हात टाकुनी कढईत निहाळुनी पूर्ण अन्न चाकितसे स्वयं ब्रह्म मग करी अन्नदान दिलीप सुषमा सवे फेकते ते काय होय विचारी तू भक्ता भावे परी गुह्य तूच पाये अज्ञजना काय कडे जपून या तुझा मनी ध्यान करीती ऋषीमुनी फेकून देई त्यांच्या वदनी तृप्त करी तयांना आई तुझी महिमा न्यारी रंकाचा तू राव करी जो तुझी चाकरी नंदनवन तया लावे खऱ्या खोट्याची जाण देई महाशक्ती अनुसयाई
तव वचने सावध होई न होता कायू अपाय। गेले हनुमान मंदिरी माता तू उपदेश करी, अनेक जन्म धारण करी मानव जन्म मिळण्याची। मानव जन्माची थोरवी गायली, उपदेशाने दृष्टी आली, जनसेवेची महती कळली बोधामृते भगवती। भक्तीचे असे महिमान मानवजात पुण्यवान, सार्थ करी जीवन भाव भक्ती करून या। अंतर्ज्ञानी तू असे भक्ता दान देत असे, मनी ओळखत असे सर्व साक्षी माऊली। माता तूच बुद्धी देई, काय करावे कोणे समयी, सुचवी मम माझी आई दृष्टांत देऊन या। पशुपक्षावरती वरही प्रेम आई करी महान, घ्या प्रचित्ती जाणून जगदंबा मातेची। पेटत्या शेकोटी जवळ बसे तुझा दिलीप बाळ, फूल पाखरू घाली घोवळ धुनीच्या भोवताली। पाखरू आगीन होरपडलं, दूर जाऊन खाली पडलं, प्रेमाने गोंजारलं आई अंसेने। दीन दुःखितांची आई पशुपक्षाची माई, भूतदया तव ठाई म्हणून रक्षी सर्वाचे। कृपाकांक्षिणी नाम तव भजती रंकराव, मिळतसे कृपा ठेव अनुसया मातेची। म्हणून विनवी मातेला धनसंपदा नको मला, असू दे चरण पूजेला जन्मोजन्मी दास तुझा। तूच असे अनाथाची नाथ, दीनदुखितांची तूच तात, राव रंकाची एक जगत दरबारी तुझ्या असे। सुदाम्याचे पोहे तू खाई, प्रसन्न असे अनुसया माई, सर्व कुटुंब भजे आई कामधंदा सोडून या। श्रद्धा वसू दे अंतरी, विनवी आई परोपरी, न गळू दे कधी दुरी वात्सल्य सिंधू अनुसया। वसंतराव पापडे याच ठाई, गजानन नगरला राही, दुर्धर व्याधी ग्रासी देही असह्य यातना होतसे। आमदार किशोर काशीकरचे जावई वसंतराव साचे, अधिकारी महानगरपालिकेचे सेवाभावी लीन असे। 2 वर्षापासून आजारी, कार्यालयी जाणे बंद करी, उपचार केले नाना परी, परी खिळले बिचाने। रक्ताचे पाणी होई अत्यावस्था समीप येई, शरीरी रक्त न राई मृत्यू दिशे समोरी। काशीकर विचार करी, कैसी होईल व्याधी बरी, पूर्ण देशात उपचार करी परी गुण न येतसे। इलाज न होई हमखास, रक्त आटी दिवसेंदिवस, येऊनी पणकुले सदनास, व्यथा पुली सांगती। पणकुले सांगती त्याच महाशक्ती करी वास, श्री क्षेत्री पारड सिंग्यास, कल्पतरू भक्ता लागी। श्रद्धा जर ठाई बसेल, क्षणात तुमची पीडा टळेल, कृपा कटाक्षे माता तारेल वसंतराव पापडेंना। विचार करीती वसंतराव, न मिळे कुठेच ठाव, चला धरू अनुसया पाय, दृढ भाव ठेवून या। नेई तू भगवतीला कृपा प्रसादे स्वघराला, भजितसे आदिशक्तीला पूजापाठ करून या। सेवितसे तीर्थप्रसाद अंगाराला अंगास, पूजू लागले मातेस अहर्निश सेवा भावे। अंगाऱ्याचा गुण आला, तीर्थाचा महिमा कळला, रोग दुरुस्त होऊ लागला आशीर्वादे भगवतीच्या। हळूहळू काळ गेला, रुधिर भरले शरीराला, पूर्णता स्वस्थ झाला जगदंबा कृपेने। म्हणून आले तव चरणी काशीकर जावया घेऊनी, भजतसे सदा तनी मनी गीत तुझे गावनी। आई तुझा एक भक्त भास्कर सदन नामवंत, प्रतापनगरी नागपुरात सहकुटुंब राहतसे। हृदयरोगाची व्याधी त्याची, हार्ट अटॅक येई 2 वेळाशी, संजीवनी देऊनी तयासी तूच माता वाचवी। 3रा हार्ट अटॅक आला, दवाखानी नेले त्याला, औषधोपचार केला उपाय करी नाना परी। डॉक्टर म्हणती उपाय संपले, दैवच वाचवी भास्करले, मरणाच्या समीप आले भार टाकावा देवावरी। आई होती पणकुलेच्या घरी, विनवणी करी परोपरी, माते तुचा आता तारी, अभय देऊनी लेकाला। रडू लागले खळखळ भगवती प्रतिमेजवळ, दवाखानी भजे बाळ फोटो ठेवूनी जवळी। तीर्थप्रसाद सेवन केला, अंगाराला हृदयाला, दृष्टादृष्टीचा खेळ केला तूच माता अनुसया। आई तू असे समर्थ, पूर्ण करी मनोरथ, देही तू सदैव साथ पिळाहारी दासाची। टाकला मातेवर भार, मारचवा तूच तार, मी तर असे पामर दुःखहारिणी अनुसया। माते तू कृपा केली, भास्करची व्याधी हरली, दवाखान्यातून सुट्टी झाली 8 दिवसानंतर। 3रा अटॅक येऊन आई वाचवी मरणातून, माता तू जगत जीवनी अनुसया नाम तुझे। हृदय शस्त्रक्रियेसाठी 2 लाख ठेवी गाठी, परी उपचार करी दयानिधी, न लागता पैसा अडका, न लागे धनसंपत्ती। तीर्थप्रसादाची महती, दुर्धर व्याधी दूर होती माता तव कृपेने। घेऊनी माता दर्शन, भिजवी अपुले लोचन, मने दिले नवजीवन तूच माता अनुसया। 4 मोरे कुटुंबावर अनंत असे तव उपकार, दूर करी कन्यादार नागपूर मुक्कामी। फेसवदनी निघू लागला, दातखिडी बसे मुलीला, रात्री 2च्या समयाला अस्वस्थ असे लेख। यमयातना होत होती, पणकुले घरी आई होती, बोलता बोलता स्तब्ध राहती माय माऊली अनुसया। माता वदे हाका मारते,
धावत येई चार मोरे पुते धरुणी आईचे चरणाते वाचव मने मुलीला धुनी आईचे चरण तेच तीर्थ करी प्राशन घटाटे भरवी वदन तीर्थ टाकुनी तोंडात तक्षणी माता झोपली कृपादृष्टी फिरविली अर्ध्या तासात पुन्हा उठली व्याधी दूर करून या 15 मिनिटाचा वेळ दूर करी तिचा काळ मग येई मातेजवळ भावभक्ती अर्पुनी 5 पौर्णिमेचे व्रत करी चार मोरे भक्त येऊन श्री क्षेत्रात वदतसे भगवती एकाएकी चालती झाली फुकटाची औषधी मिळाली भावभक्ती मनी फुलली आशीर्वादे मातेच्या न लागे धनसंपत्ती भजन्यानुसया सती दृढ श्रद्धा भावभक्ती सोडवी यमपाशातुनी आई तू वाचवी जगदाळेला अनिल विजया उभयताला ॲटो रिक्षा उलटला परीन इजा कुणास 5 मेच्या जन्मदिनी करीतसे भक्तवर्गणी माता आली तव सदनी मीठ आन म्हणतसे परीन राहिली आठवण मीठ देण्याची जाण विसरू न जाई मैमान प्रत्यंतर येतसे आईचा शब्द न पाळला दृष्टांत तव घडला परी रक्षी मुला बाळाला या अपघातातुनी मग आणिले मीठ पुढे देतसे भक्ताकडे दानाचे मिळाले धडे माता तव कृपेने भाविक शारदाबाई हाडगे अरुणरावाच्या पत्नी भागे मानुसया ओढ लागे अनुदीन सेवका 302 कलमाखाली खून खटल्यात अटक झाली परी निर्दोष मी माऊली सांगतसे जनाला दोष नसता माझा काही कैसी शिक्षा भोगू माई बाळा तव तूच वाचवी या खुनी खटल्यातुनी निकालाच्या दिनी माता गेली न्यायदानी पांढर पातळ घालून रक्षावया बाळाची रोकले तुला तेथे कैसी आली बाई इथे निकाल ऐकावा म्हणते म्हणून येणे केले न्यायालय चमत्कार घडला वकील गैरहजर आला अरुण निर्दोष सुटला भगवती कृपेने म्हणून दिला आरसा भेट दिव्य भव्य असे थाट भजतसे माता एकवट उभयता पतिपत्नी घर काढले विकाया परिणयी कोणी घाया भजतसे माता अनुसया कृपा करी दिनावरी न्यायालयी तू वाचविले त्याच सप्ताही घर विकले माता तव कृपेने घडले संपन्नता लाभतसे तव चरणाची लागे लढा तव चरणाचा लागे लढा तुझवीन मी पांगळा अनुसया चार मोरे कुटुंबावर अनंत असे तव उपकार दूर करी कन्या आधार नागपूर मुक्कामी तव चरणाचा लागे लढा तुझवीन मी पांगळा तुझाच हा गोतवळा तूच लक्ष पुरवीत असे नागपूरचे सुधीर वानरवडे गाती नावाचे पोवाडे दिले तू तया धडे भावभक्ती फुलण्याशी आई देवकाबाईचा कॅन्सर तूच आई देवकाबाईचा कॅन्सर तूच माता करी दूर तीर्थउदीचा उपचार रोगमुक्त करीत असे पत्नी अरुणा वानरवडेला शस्त्रक्रियेत ट्यूमर निघाला न होई अपत्य कदापि हिला म्हणून डॉक्टर सांगत असे तेव्हा आली तव चरणा माते वाचवत ज्ञाना दूर करी हा बहाना सुख शांती देऊन्या नांदायला गेली आई वदली कुयावानी जगून राहिली शब्दाची सत्यता पटली म्हणून विश्वास बसतसे लागे ओढ दर्शनी येतसे माता तव धामी बाळा जो जो रे मने जननी श्रीरंगाला बाई श्रीरंगाला कानी गोटा मारला गर्भवती होई समयाला बेशुद्ध होई त्या क्षणाला येतसे मंदिराबाहेरी आक्रोश माते तू केला झंझणी वाटे तनाला परी जाण होई कानाला कृपादृष्टी म्हणून तोच मार कामी आला पुत्रप्राप्ती झाली तिला श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीरंग येई घरी दूध नव्हते स्तनी कैसी करावी पोषणी म्हणून आली चरणी बाळाशी घेऊन या होते पाय वाकडे घाली मातेस साकडे दर्शनी होई नेटके कृपादृष्टी तव होता बाळावर टाकला तू पदर श्रीरंग मने जगदीश्वर न करता काय उपचार तंदुरुस्त होतसे डॉक्टर अचंबित होती कैसी होई पुत्रप्राप्ती ही तर आईची यशोमती म्हणून अरुणा मातेस तोच लागला लढा तव नामाचा जिवाळा करीत असे लढीवाळा श्री क्षेत्री येऊन या ॲडव्होकेट चंद्रकांत जगदाळे व्यवसायी वकील बडे तव भजनी झाले वेडे गुण तुझेची गातसे गजानन बाबाचे दर्शन देतसे तू मनोमन शेगावीचा राणा जान पारशिंगा येऊन या सुख संपत्ती सर्वदारी परी अपत्याची वान खरी भजतसे तव परोपरी पुत्र व्हावा म्हणूया पौर्णिमेला करती वारी येऊनी तव दारी न होई कधी दुरी तव चरणापासून एके पौर्णिमा दिनी आले जगदळे पतिपत्नी गेली तू नारायणपूर धामी सवे घेऊन उभयता
तेथे तू विष्ठा केली महासुखाची पर्वणी लादली दिव्य दृष्टी तया रोकली अभय देऊनी बाळाला तव विष्ठेचे मैमान करी पुत्र प्रदान तुझे चेनी आशीर्वचन कृपा प्रसाद मिळतसे म्हणून न चुके वारी येण्या श्री क्षेत्री मंदिरी करी ती सेवा चाकरी नामस्मरण करून या आई तुझा जिवाडा लागे सुनंदा नासरेला यावे रे माता घराला म्हणून अर्चना करीत असे घरासमोरून तू गेली हताश बालिका झाली कधी येईल माऊली एकटक बघत असे एकच आस होती मनी दर्शनी यावे भवानी येऊन मम सदनी पावन ते करावे सुनंदा ताई आली मठात पारटशिंगा श्री क्षेत्रात माता तू उठून त्वरित बाहेर जात असे केला तिने नमस्कार तोच माता वदली पोर घरी चाल मने करुणा कर कृपा दृष्टी ठेवून या सदविले घरदार आनंदिले नारी नर एकच केला गजर बघता तुझ भगवती करुनी पूजन अर्चन आडवी माता मनोमन पावन करी सदन रथसप्तमीला येऊनी आंघोळ घाली सुवासिनी पैठणी आणवदे जननी स्वीकार करी अहेर भवानी पुढे आणेल पैठणी बहिणीचे न होई लग्न म्हणून विनवी शनोक्षण तोच आले जुळून तव कृपे भगवती भाविक रमेशला लावून दिले नोकरीला तव कृपेचा बोलबाला करीतसे तव भक्त महालक्ष्मीच्या रूपात दर्शन देई नरेंद्र नगरात पंढरीमय होई शनात पदस्पर्शे तुझ्या माता तू जाता सोडून पुत्र समीर पायी दिनवानी न दिसे आता नयनी अनुसया माऊली तूच तू दिले दर्शन मूर्तिरूपात सचेतन पावला पुत्र समाधान दर्शन घेऊन या उभयता भजी भगवती एक श्रद्धा ठेवून चित्ती तूच असे आम्हा तृप्ती दर्शनला वगळतसे म्हणून करी अर्पण साध शृंगार पूर्ण रजत मुकुट धारण शिरी तू करीतसे मिरवणूक आली वाड्या समोर उभे होते रामराव तुपकर फेकला आंबा अंगावर आई अनुसयेने अस्तमात्रस्त करी न होई उपचार घरी श्रद्धा भावे आंबा उदरी टाकतसे भक्त तुझा तोच अस्तमा दूर गेला आंब्याचा प्रसाद पडला कृपा दृष्टीचा हा बोलबाला गातसे भक्त तुझा सौ आरती ताई अनिल देशमुख येती श्री क्षेत्री माता भगवती परोपरी तव आडविती सर्वस्थळी सर्व काळी एकदा आल्या दर्शनी दुपारला तव धावी परी विश्रांतीची वेळ जननी म्हणून दार बंद असे घेऊ 2 वाजता दर्शन विचार करी मनोमन परी माता येई तक्षण तार्थता जाणून या कडा करुनी पार येऊ लागे माता सत्वर दर्शन देण्या करुणा कर सौ आरती ताईची बसली माता येऊन गाडीत गेले नारायणपूर मंदिरात काजू किसमिस देई भगवतीस श्रद्धाभाव ठेवणी फराळाचा डब्बा होता खाली म्हणून नदीला जगतवल्ली माता पुन्हा पुन्हा मागू लागली आणखी काय आणलं म्हणून आई तू अंतर्ज्ञानी जाणतसे मनोमनी काय आणि कोण धामी तेच तू मागितसे काढला डब्बावर दिला मातेला फराळ सेवन कधी कृपा सागर एकटक पाहुण्या मुलगी होती घरी चंद्र सूर्य तू विचारी मुलगा पाहुणी बरोबरी आठवण तू करतसे असा आई तुझा महिमा दावितसे शनोक्षण म्हणून येई तव चरणा श्रद्धा भाव ठेवणी शरद मार्कंडेचे घर 2 खोल्याचा विस्तार मातेची कृपा पामरावर विकून दिले घराला 2 खोल्यांचा घरात 12 खोल्या होती प्राप्त घेणारा चित्ती मनात कसा फसलो कळेना माया बापूचा बंगला झाला आई म्हणे लेकराला झोपडी विकून बंगला दिला कृपा करी दीनानाथा अनिल मार्कंडे याची कन्या दीपाली असे तनया नागपूरला राहून या भजतसे भगवती मुलीचे करावे लग्न परी तसे त्यात विघ्न पैशाच्या काळजीच सदा मग्न चिंताक्रांत होत असे शेगावीचा योगी राणा कुलदैवत त्यांचे दाना तोच असे त्यांच्या भजना घरी दारी सर्वत्र लहान मुलीच्या रूपात अंबादेवीच्या स्वरूपात देही दर्शन अनुसयास संकटी धावण्या तोच लग्न जुळून आले धनसंपदा सर्व मिळाले सुख समृद्धी लाभे घराले माता तव कृपेने किरण गावंडे घरी प्रेतात्मे नाच करी भूतबाधा होईले करी काय करावे कळेना भक्ताची पाहुणी दुर्दशा जाई तू त्यांच्या कक्षा दीप मागितसे लक्षा पूर्ण करावयासी हार जाळून नारळ फोडिले एकटक घर न्याहाळले तांदूळ फेकून संकट गेले सुभाषराव गावंडेचे सुंदर बनविले घर माता कृपेचा आगर सुख समृद्धी बरोबर तव कृपे लाभतसे आई तव महिमा कळला सौरंजना ताई थोटेला बदलीचा आदेश मिळाला पती राजा भाऊ होते अहिरीला आणले तू नागपूरला दृष्टांत देऊनी रंजनाला नागपूर येते म्हणून पौर्णिमेचे घेई व्रत येतसे तव मंदिरात दुर्गा देवीच्या स्वरूपात दर्शन तू देतसे म्हणून तुझेची चिंतन करीतसे माता भजन रात्रंदीन एक ध्यान जय जय अनुसया
अखिल त्रिफळेची कथा दूर करी भवव्यथा प्रसाद अंगावर फेकता सुख समृद्धी येतसे केला विकार दूर फूल फेकून अंगावर म्हणून आला चरणावर दृढ भाव धरुनी परिवहन अधिकारी नेते भावे भजी भवानी माते येऊनी सदैव श्री क्षेत्राते श्रद्धा सुमन अर्पिती नव्हते तया मूलबाळ हीच इच्छा प्रबळ म्हणून करीतसे जवळ चरण माऊलीचे भजूनी मनोभावे देवा करीती अहर्निश सेवा पुत्र प्राप्तीसाठी धावा करीतसे माऊलीचा पाहुनी भक्ताची भक्ती इच्छा पूर्वी भगवती कन्येची होई प्राप्ती आनंदिली उभयता तरी करी मनीषा कुलदीपकाची आशा शरण जाई जगदीशा सदैव येऊनी दारी आले माते तुझ्या मना काय उने असे दिना तूच पुरवी कामना जो बजे ज्या भावे केली तू इच्छा पूर्ण देऊनी तया पुत्ररत्न फुलविले नंदनवन नेतेच्या सदनी म्हणून सदा धरी कास तव चरणाची आस येऊनी श्री क्षेत्रास भाव पुष्प अर्पितसे असे कितीतरी भक्त आहे नागपूर शहरात भजी माता दिनरात अडळ भाव धरुनी महेश बँडचे संचालक नामे मूलचंद गायकवाड वदे वाचा नाम एक जय जय अनुसया दिला माते तू आशीर्वाद ठेवूनी श्री दोन्ही पद म्हणून होई भरभराट तव कृपे भगवती तूच माते दिली शक्ती महेश बँडची फले भक्ती म्हणून वाढतसे व्याप्ती तुझ्याच मुळे माऊली मूलचंद व सहकारी एकदा गेले मंदिरी बोले माता सत्वरी आले आहे बँडवाले मागितला धागा तेथे माता म्हणाली मोठा भेटे माय माऊली असता येते भीती कशाची तुला म्हणून महेश बँड सदा सेवेत मंदिरी वा नागपुरात भावभक्तीने समर्पित माऊलीच्या श्रीचरणी तैसाच एक निस्सीम भक्त लहानू इंगळे नामवंत मंगलदीप बँड प्रख्यात होई तुझमुळे भगवती वाजविती भक्ती पावा आळवणी अनुसया देवा करीत असे एक सेवा माय माऊलीची माता आली कोकाटे सदनी वार्ता गेली कानोकानी म्हणून जावे दर्शना भवानी दसरा रोडवर होती एक मनी आस होईल माऊलीचे दर्शन खास म्हणून करी जवळ निवास सद्दा पुष्पर पावया करुनी चातुर्मासाची समाप्ती निघून गेली पारड शिंगा क्षेत्री न होता दर्शन भगवती लहानू खिन्न होतसे परी होती श्रद्धा चल म्हणून बसले पलंगाजवळ याच ठाई भक्त वत्सल आसनस्थ असे आसनाचे करुणी पूजन आली भवानी मनोमन देऊनी माते दर्शन इच्छा पूर्वी लेखाची जाणून लेकराची भक्ती पलंगावर प्रगटली भगवती दर्शनाची करुणी पूर्ती अंतर्ध्यान पावतसे निर्गुणात हे दर्शन घेई भक्त मनोमन सुखावले लोचन लहानू बाळाचे विचारी तू भक्तांना जे आले होते दर्शना लहान्या नाही आला का म्हणून पुसतसे ऐशी तुझी अपार प्रीती लाभली या बाळाप्रती गातसे तव कीर्ती गुणगान करून या येऊनी तव मंदिरी उत्सव साजरा करी एक नाम वसे अंतरी जय जय अनुसया तुझाचा आहे वरदस्त म्हणून लाभ होई धंद्यात सुख समृद्धी घरादारात तव कृपे भगवती तुझ्याच नामाचे गीत गाई सदैव तव पूत म्हणून होई प्रख्यात मंगलदीप बँड सर्वत्र गेली तू सर्वा घरी पावन महिमा असे न्यारी नागपूरकर भक्ताची काही भक्तांचे कवन केले कृपे कारण तूच करतसे पूर्ण वाक्यज्ञ तव पुताचा भक्ताचा तुला लढा परिदेह आता थकला काय असे तुझी कला सर्वज्ञ तूच असे न जाई आता बाहेरी सदैव राही मंदिरी येतसे भक्तदारी सेवा भाव धरुनिया न करी अवयव थात पळून राही बिछाण्यात तरी उठूनी करी तृप्त तू तुझ्या लेकराला गेली तू देह सोडूनी पुढील अध्याय असे श्रवणी समाधिस्थ होई जननी श्री क्षेत्री पारडसिंगा इति श्री परमेष्ठी अनुसया गाता कवन करी अनुसया माता निमित्त करुणी तव सुता 19 संपूर्ण। श्री परमेष्ठी अनुसया माता की जय। बोलो जगदम्बा अनुसया माता की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। पार्वती पते सांब सदा शिव भगवान की जय। हर हर महादेव शंभु।